थोड़ी वेगळी आहे पण
आशा बाळगतो आणि आज चिंबादेवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ मंडळाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभासद सर्व कार्यकर्ते यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतो. नवयुग भजन मंडळ गुरु जवळजवळ 70 ते 80 वर्षे हे भजन मंडळ कार्यरत आहे. या मंडळाचे बुवा सन्माननीय आदरणीय डीएम पाटील यांचे शिष्य जयवंत पांडुरंग पाटील बुवा त्याप्रमाणे आदरणीय बुवा केशवराव पाटील यांचे शिष्य सन्माननीय बुवा संदीप विष्णू पाटील याप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय सुप्रसिद्ध असे पकवान झाले बरेच घरी बनणं पकवान करतात पाहतो त्याप्रमाणे शामराव सोमवीर वळण सगळं कुमार ओंकार देवी पाटील यांचे माझ्या मंडळाच्या वतीने आपल्याला आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे मित्र नितीशजी भरत या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने आपल्याला आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी ज्या पुरस्कृत केले ते सन्माननीय अवधूत जगन्नाथ पाटील उर्फ त्यांना नाना म्हणतात इथं जोरदार नानांसाठी पाठवतो. अवधूत जगन्नाथ पाटील साहेब यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या गावचे आणि मान्यवरांचे महावीर व्यक्ती सन्माननीय ॲडव्होकेट प्रसाद पाटील साहेब यांचे सुद्धा कृपा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासाठी एक प्रोग्राम ठरवले. त्याचप्रमाणे त्यांच्या हातचे भोजन आम्ही ग्रहण केलं. या महिला मंडळ या चिंबादेवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या महिला मंडळ इथं जोरदार आपल्या जगताचा आराध्य गणपती गजाननाच्या चरणात नतमस्तक होतो. विद्येचा आराध्य सरस्वती मातेच्या चरणात नतमस्तक होतो. चिंबादेवीची कृपा आशीर्वाद घेऊन माझे ग्रामसेवक विठ्ठलवालांच्या चरणात नतमस्तक होतो. आणि सर्व जागेवाल्यांना नमस्कार करतो. संकलित परमपूज्य भागवत बाबांचे कृपा आशीर्वाद घेतो. आपल्याला आमने सामने रंगीत सदस्यकी मनोरंजन टेबलवालीला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. अरे पैसे घेतले तुम्ही छोटं आता आवाज तुका पण भावतो टेन्शन नाही उगा पत्र येतो विचार धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे. श्री कृपा साऊंड सर्व्हिस इथे जोरदार त्याच्यासाठी पायावर काय एकच व्यक्ती अशी आहे डॉक्टर कोणी सांगितलं की डॉक्टरची इच्छा काय असते की प्रत्येक घरात एकतरी पेशंट झाला पाहिजे तो माझ्याकडे हवा. बरं ना. पंक्चरवाल्याची इच्छा काय असते कोणाची नाही कोणाची गाडी पंक्चर झाली पाहिजे की माझ्याकडे रिपेअरिंग झाली पाहिजे. प्रत्येकाच्या मनात वेगळी इच्छा पण साऊंडवाल्यांच्या मनात एकच इच्छा असते ती चांगली असते. ती म्हणजे काय प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मंदिरात एकतरी शुभ कार्य झालं पाहिजे तिथं माझं साऊंड लागलं पाहिजे. या ठिकाणी स्वप्नील सुरेश पाटील कुरुड यांच्याकडनं हा लक्ष्मीहार आलेल्या सुरुवातीला स्वीकारले होते. आभार मानते. धन्यवाद. 3 वर्ष बुवा इथं आवर्जून वाट पाहत होते. 3 वर्ष कोणाची आज या 3ऱ्या वर्षात भेटले नाही का ते सुद्धा काय माझी परिस्थिती आहे ती तुमका आता कळली असेल. सततचे कार्यक्रम आहेत. काय बुवा बोलले बरस होय त्याचं काय आजोबा टेन्शन घेऊ नका. आता बरोबर काय करतो
प्रथम तर भगवंताचं नामस्मरण करूया. काय वेळ कमी आहे, कार्यक्रमाची वेळ होती 2:30 वाजता आणि आज कोयनाडमधून येताना जवळजवळ 1-1.5 तास गेला. एवढं ट्रॅफिक होतं. तुम्हाला सुद्धा माहिती आहे 15-16 लग्न आलेल्या त्याच्यात त्या बायका सगळ्या भगव्या साड्या घालून चालतात. एवढी गर्दी होती की ट्रॅफिकमध्ये जवळजवळ 1.5 तास गेला. त्यामुळे आम्हाला इथे यायला उशीर झाला. त्यामुळे मंडळाची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो झालं तरी. पण वेळेमध्ये तुमचा कार्यक्रम कसा संपन्न होईल, स्वीट अँड शॉर्ट. कारण जास्त गोड खाल्लं की डायबिटीस होते आणि त्याची मग आवड झाली. कारण स्वतःला मला 400 शुगर आहे. ते साखर माझ्याकडे 400 रुपये तुला होईल. चष्मे बिस्मे तुझे काढतो. हार्मोनियमचा आवाज करतो. सत्यसंदर्भाचा दाता सत्यनारायण रामदेवता श्रीलिंग रवळनाथ श्रीताळ मुंजेश्वर रामेश्वर रांगेश्वर
त्यांना पखवास करतात गोपाळ नालन आणि साई कसरगे आणि त्यांचं भजन मंडळ. कारण चांगल्याला चांगलं म्हणणारा समीर कदम बरोबर की नाही. व मला बरंच काय काय बोलले, चष्म्याचं काय सांगितलं किंवा इतर काय काय जाकीर घातली. हे दिवस नाही जात असं जाकीर घालायची, पण परिस्थिती अशी गंभीर झाली की बायको माझी एकुलती एक आहे. तुम्हाला दोन तिने सांगितलं की तुम्ही ज्या कार्यक्रमाला जाल ना त्यावेळी जाकीट वगैरे घालायचं का. कारण असं शर्टामध्ये आलं तर बारीक दिसतो, जाकीट घातलं तर बारीक दिसतो म्हणून जाकीट घातले. तुझी किती गळ्यात लागली ही मालवणी भाषा. कल्ल तुझा आपला बरा नळाचा पाणी झाला टिकून मजा येणार, टेन्शन नाही घ्यायचं. काय बा शिवनेरी आणि रायगड बरोबर की नाही. शिवनेरीतला शिव आणि रायगडातला राय ही दोन अक्षर घेतल्यानंतर शिवराय हे नाव तयार होतं की नाही. आणि आज आपण त्या रायगडामध्ये होतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आज इंजिनियर भरपूर झाले, पण जगातला एकमेव पहिला इंजिनियर जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. कारण पाण्यामध्ये किल्ला बांधणं सोपा नव्हता आणि मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी काय ती कल्पना असेल. त्यावेळी दगड सुद्धा कसे दिले असतील आणि त्यावेळी दगड म्हणजे छोटे नव्हते की नाही, त्याचे एवढे लांब होते. लोकांना काय सांगतो याच्या उंचीवर जाऊ नका, कसा उड्या मारणार. आज आपले आताशे दिवस घडले. आज इथे जुने आज त्यांनी संगीत भोजन केली बरं ना. पण आज काय बघायला आज जुने जाणती लोक आहेत त्यांनी 1 पैशाचं नाणं पाहिलंय, आम्ही नाही पाहिलं. 2 पैशाचं नाणं पाहिलंय, आम्ही नाही पाहिलं. आज ह्या लहान मुलाला विचारा 5 पैशाचं नाणं पाहिलं का, नाही म्हणून सांगणार. पाहिलं पण असेल पण गणिताच्या पुस्तकात चित्र. पण या जुन्या जाणत्या लोकांनी आज ज्या पद्धतीने आपण मोबाईल वापरतो, ज्या पद्धतीने आपण 2000ची नोट पाहतो, त्या पद्धतीने जुन्या जाणत्या लोकांनी त्या नोटा सुद्धा पाहिल्या की ते मोबाईल सुद्धा वापरतात. म्हणून जुन्या जाणत्या लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. म्हणून एकदा जोरदार जुन्या जाणत्या लोकांसाठी पाहिलं. कोणी सांगितलं रंग, रंगाचा रंग भरेच आहे. मुंबईला गेलं तर तुम्हाला लालच रंग दिसणार, विमल खाऊन थुकलेला की नाही. पण भजनामध्ये एकच रंग म्हणजे पांडुरंग बुवा. नवरंग बुवाने सांगितले आज नवरंगातले रंग दिसतात, पण माणसामध्ये सुद्धा रंग आहेत. ते रंग कसे दिसतात, अनुभवाने दिसतात. त्याच्यामुळे अनुभवाविना ज्ञान समर्थ नाही. टेन्शन घेऊन नको हे जांभळ्या, हे सुद्धा एक रंग जांभळा. सगळ्यात मोठा पुण्यवान समीर कदम. तुम्ही सगळ्यांनी आपले दात मोजा. त्या सगळ्यांना 32 कोणी सांगल्याने. एखादे आजोबा असतील त्यांचे कमी असतील तो माझे 31. अरे दुनिया बोले जिंदगी झोले, आपला नाच करायचा नाही, आपल्या दातामध्ये घोळ आहे. मोदी साहेबांनी सुद्धा माझा विचार केला, फोन केला, कदम बुवा तुमचं नाव मला अजरामर करायचं. म्हटलं का हो, मी काय केलंय. नाही म्हणतात तुम्ही सगळ्यात वेगळ्या. म्हणून त्यांनी जे 2000च्या नोटी काढल्या ना त्याच्यात नाव लिहिलं बघा, एक कलम स्वच्छता पिओ. अरे तो म्हणजे गणखड, तो म्हणजे गणखड, तो म्हणजे बंद रे. तारीख अशी तरी काय भगवंताचं नाम स्मरण करूया.
चाणी सात सुरानी देवी प्रार्थना देवी प्रार्थना लक्ष्मीहार आलाय तो कैलासवासी सुनीता शंकर पाटील यांच्या तृतीय स्मरणार्थ श्री दिनेश कृष्णा पाटील यांच्याकडून हा लक्ष्मीहार आलाय. त्याचप्रमाणे सुरेश पाटील यांच्याकडनं सुद्धा एक लक्ष्मीहार आलाय. त्याचप्रमाणे स्वयंभू मित्रमंडळ कुरुळ यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक स्वीकार करतो. आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
देऊळ ग्रामपंचायतच्या माजी सरपंच स्वाती अरुण पाटील या ताईंकडून हे बहुमूल्य 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय नितीन घरत साहेब यांच्याकडनं आज खरोखर अलिबागमध्ये रंगमंच उपस्थित करून देण्याचं काम आणि भजन प्रेमी आज आहेत नितीन घरत साहेब, त्यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आमच्या स्वातीताईने 500 रुपये दिलेलेच आहेत, कारण आता सध्या लाडकी बहीण योजना चालू आहे महिलांसाठी. आमचे पखवाज होते यांच्याकडनं माझ्यासाठी 200 आणि आमचे पखवाज होते माझ्यासाठी 200 आणि ओंकार दुखंडे यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. आता हमी मारतो, कोणता माईक मारतो मला माहित नाही, अशी का नसतो तो तिथे आहे वाटतो. अभ्यास आहे बाबा आपला. 365 दिवसात 300 दिवस बाहेर असते, माहिती आहे ना. असू दे. कोणी सांगितलं की चष्मा लागला त्याच्या मित्राला कोणाला तरी ना, आणि तू त्यांना काय सांगितलंस की चष्मा काढ, तर त्या मित्राने सांगितलं चष्मा काढला की शेजारी दिसत नाही. खरी परिस्थिती आहे. ज्यांना ज्यांना चष्मे लागलेत ना त्यांना विचार चष्मा काढल्यावर काय होता. तुझ्या माहितीसाठी सांगतोय, शेजारी चष्मा लावल्याशिवाय दिसत नसतात तर ती दिसावी, कारण शेवटी आपल्या वेळेच कामाला कोण येते माहितीये का, ती शेजारी नेते. समजा बायको घराकडे नसतात, शेजारी नेऊन विचारणार का हो जांभळ्यानो तुमका चाय होईल का कॉफी होईल. शेजारी नेऊन विचारणार आज तुम्हाला काय माशांचं जेवण पाहिजे की डाळ भात पाहिजे. म्हणून शेजारी महत्वाचे लक्षात ठेव. शेजारीच्या नादाला नको लागत. बाकी विषय काय नाही, बाकी गोष्टी सुंदर असं मनोरंजन केलं, सुंदर असं अध्यात्म बुवा सांगतात. कारण बुवा सुरुवातीला शक्ती तुऱ्याचे कार्यक्रम करायचे, तेव्हा त्याचा अध्यात्माचा एवढा अभ्यास आहे बरोबर ना. कारण बुवा गणपती गेले बरोबर ना, आता काळ बदललाय. वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं ते परशुराम, वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं ते परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात सुद्धा येऊ दिलं नाही तो गणपती गजानन. नाही तर आजकालची पोरगी ऐकतील. आजकालच्या मुलांना सांगा जा रे बाबू बाजारात दुकानात जा आणि काहीतरी घेऊन ये, ऐकणार ना. माझा लहान मुलगा आहे, 5-5 मिनिटांनी आईकडे जातो, सांगतो मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे. मी बघून घेतलं की बायकोला सांगितलं पैशाचे लाड करायचे नाही, खायचे प्यायचे लाड, पैसे द्यायचे नाही. याच्यानंतर बायकोने ऐकलं, थांबले बायकोने ऐकलं, पोरगा परत आला, मम्मी 5 रुपये दे, 10 रुपये दे. मम्मीने सांगितलं, पप्पाने सांगितलंय पैशाचे लाड नाही, खायचे प्यायचे लाड. त्या मुलाला राग आला, हल्लीचा तो राग आला, बाजूला दुकानात तिथं गेला, त्याला धावत त्या दुकानदाराला सांगतो काका एक आईस्क्रीम द्या. त्या दुकानदाराला माहित हा समीर कदमबुवांचा मुलगा आहे, त्याने एक आईस्क्रीम दिला, तो त्याने 2 मिनिटात खाल्ला. परत म्हणतो अजून एक द्या. असे 2-3 आईस्क्रीम खाऊन झाला मोकळा आणि घरी यायला निघाला. तो दुकानदार त्या पोरग्याला ओरडतो, हे समीर कदमबुवांच्या मुला 4 आईस्क्रीम खाल्लेस, पैसे पण देणार. शेवटी माझा मुलगा माझ्यापेक्षा हुशार. त्याने दुकानदाराला काय सांगायचं, काका पप्पाने सांगितलंय खायचे प्यायचे लाड, पैशाचे लाड नाही. माझ्यापेक्षा असू दे. व भुपे पद्धत आणि पहिली जी पद्धत होती पंगत, ती पंगतीची जी मजा होती ना बरं ना. आता तेव्हा असं अंगणामध्ये बसवलं जायचं, आता टेबलावर बसवतात का कंबार दुखतात. आता टेबलावर बसवतात, पंगत वाढतात, पण ती भुपे पद्धत भिकाऱ्यासारखी. आणि आता बुवा पहिल्यांदा ती पत्रावळ होती पानांची, त्याच्यात जेवणाची जी मजा होती ती आताच्या त्या प्लॅस्टिकच्या पत्रावळी जेवायची मजा आहे का.
त्याच्यावरती प्लास्टिकचा कागद असतो, कोणाच्या लक्षात येत नाही. गरम भात त्या पत्रावळीत पडला की तेवढा भाग असतो ना, तो वितळून जातो, त्याचा गॅस होऊन आपल्या पोटात जातो. मग आम्ही म्हणणार जेवण अजीर्ण झालं. आमची आजी त्यावेळी चुलीवरती जेवण बनवायची, बरं ना बाबा. आजी त्यावेळी चुलीवर जेवण बनवायची, फुकून फुकून दमायची. पण आताच्या आमच्या घरवाले का सांगा, चुलीवर जेवण बनव, ती सांगणार नाही, माझ्या डोळ्यात धूर जातो, मला बसायला जमत नाही. मग तिला काय पाहिजे, किचन मध्ये मोठा ओट्टा, ओट्यावरती परत शेगडी, आणि त्या शेगडीवरती कुकर लावणार. आमच्या आजीला भात शिजलाय कसं समजायचं, टोपातला भात काढायची आणि चिरडून बघायची भात शिजला, आजीला समजायचं. आता बायकांना कसं समजतं, 3 शिट्ट्या झाल्यावर, 3 शिट्ट्या झाल्यावर, आणि तो भात खाऊन मग आमची पोट सुटतात. मग बायको सांगते, अहो तुम्ही हल्ली ना जाड होत चालला, तुमचं पोट सुटायला सांगत लागलं, जरा व्यायाम करा. तू भंगलं कुकर मधलं भात घालू नको ना. काय रे लाबड्या, काय जर तुम्हाला आवडलं तर टाळी नक्की वाजवा. कारण काय, आम्ही पैशाचे भुकेलेले नाही, कलाकार कोणताही असू देत, पैशाचं भुकेलेले नाही. तुम्हाला जर आवडलं तर टाळी वाजवली पाहिजे. टाळी ही ब्रह्मानंदी टाळी आहे बरोबर ना. आज ही 14 पेरं एकमेकाला आपटल्यावरती 28 युग एकमेकाला जॉईंट होतात आणि ती ब्रह्मानंदी टाळी निर्माण होते बरोबर ना. नाहीतर टाळ्यांचे प्रकार भरपूर आहेत. भजनामध्ये वाजवत होती ब्रह्मानंदी टाळी, काय काय वाजवतात ती टाळी जी कानाला झोंबते, आणि काय काय असते टाळी. लक्ष दिला असं जास्त बोलत.
या ठिकाणी सन्माननीय श्री बाळाराम सखाराम थाळे पुतुबाईचा पाडा यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे